नमस्कार विद्यार्थ्यांनी शिक्षक बांधवांनो, परिसर अभ्यास TET पेपर 1 साठी अत्यंत महत्त्वपूर्ण प्रश्न, यातील 10 प्रश्न हमखास परीक्षेला येणार, त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर मग लगेच सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, तलाव या शब्दाला समानार्थी असलेला शब्द खालीलपैकी कोणता? चला पर्याय आहेत पुष्करणी, वापी, वापिका, सर्व. सांगा. ज्या विद्यार्थ्यांना याचं उत्तर येते त्यांनी कमेंट करून सांगायचं आहे. तलाव या शब्दाला समानार्थी असलेला शब्द कोणता? पुष्करणी, वापी, वापिका. याचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व. म्हणजेच या ठिकाणी तलाव या शब्दाला समानार्थी शब्द आहेत पुष्करणी, वापी, वापिका. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, बुडकी हा खालीलपैकी कशाचा प्रकार आहे? पर्याय आहेत नदी, विहीर, किल्ला, तलाव. सांगा. बुडकी हा खालीलपैकी कशाचा प्रकार आहे? याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 विहीर. विहिरीचा प्रकार आहे बुडकी. त्यानंतर प्रश्न तिसरा, लिंब येथील इतिहासकालीन 12 मोठाची विहीर कोणत्या जिल्ह्यात आहे? याचं अचूक उत्तर त्या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे. पर्याय सातारा, सांगली, कोल्हापूर, अहिल्यानगर. सातारा, सांगली, कोल्हापूर, अहिल्यानगर. लिंब येथील इतिहासकालीन 12 मोठाची विहीर कोणत्या जिल्ह्यात आहे? त्याचं अचूक उत्तर आहे सातारा. पर्याय क्रमांक 1 सातारा. त्यानंतर प्रश्न चौथा आहे, पृथ्वीचा सुमारे किती टक्के भाग पाण्याने व्यापलेला आहे? 70%, 29%, 71%, 76%. सांगा. पृथ्वीचा सुमारे किती टक्के भाग पाण्याने व्यापला आहे? उत्तर द्यायचंय. सांगा. पृथ्वीचा सुमारे किती टक्के भाग पाण्याने व्यापलेला आहे? 70, 29, 71, 76. या चौथ्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे 71% भाग हा पाण्याने व्यापलेला आहे. त्यानंतर हे प्रश्न तुम्हाला जरी सोपे वाटत असले तरी देखील काय होतं की ज्यावेळेस आपण परीक्षेला जातो त्यावेळेस साधे साधे आणि सोपे प्रश्न आपण काय करतो, चुकून बसवतो आणि त्यामुळे आपले मार्क कमी होतात. परंतु हे खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्याच्यामुळे यातील 10 प्रश्न हमखास तुम्हाला पेपरमध्ये दिसणार आहे. पाचवा प्रश्न आहे, पूर्वी पाणी स्वच्छ करण्यासाठी कोणत्या वनस्पतीचे पाणी वापरत? कडुलिंब, तुळस, कोथिंबीर, सर्व. याचं उत्तर आहे सर्व. पूर्वी पाणी स्वच्छ करण्यासाठी कडुलिंब, तुळस आणि कोथिंबीर या सर्वांची पानं वापरली जायची. त्यानंतर 6वा प्रश्न, भारत सरकारने गंगा नदीचे प्रदूषण थांबवण्यासाठी कोणता प्रकल्प हाती घेतला आहे? नमो गंगा, गंगोत्री, नमामि गंगे आणि गंगा नमो. सांगा. याचं उत्तर तुम्ही कमेंट करून द्यायचं आहे. भारत सरकारने गंगा नदीचे प्रदूषण थांबवण्यासाठी कोणता प्रकल्प हाती घेतला आहे? त्याचं अचूक उत्तर आहे नमामि गंगे. पर्याय क्रमांक 3 नमामि गंगे. त्यानंतर 7वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता पाण्याचा स्रोत नाही? नदी, विहीर, तलाव, जंगल. सोपा प्रश्न आहे एकदम. आपण लगेच पाण्याचा स्रोत एवढं वाचतो, परंतु नाही वाचणं देखील गरजेचं आहे. नाही विचारले नाही तर लगेच पाण्याचा स्रोत कोणता लगेच 1 नंबरला गोल करून टाकतो. आपलं उत्तर चुकतं. प्रश्न आपण व्यवस्थित आणि संपूर्ण वाचायचा आहे. खालीलपैकी कोणता पाण्याचा स्रोत नाही असं विचारलेलं आहे. म्हणजे कोणतं आहे? पर्याय क्रमांक 4 हे याचं अचूक उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढचा 8वा प्रश्न आपल्याला बघायचा आहे. राग, आनंद, दुःख या भावनांची जाणीव कोठे होते? राग, आनंद, दुःख या भावनांची जाणीव कोठे होते? चला सांगा. हृदय, फुफ्फुस, मेंदू आणि जठर. आनंद, राग, दुःख या भावनांची जाणीव कोठे होते? हृदय, फुफ्फुस, मेंदू आणि जठर. योग्य उत्तर आहे मेंदू. पर्याय क्रमांक 3. 9वा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, अन्नाचे पचन करण्यास कोण मदत करते? फुफ्फुस, जठर, हृदय, यकृत. चला सांगा. अन्नाचे पचन करण्यास कोण मदत करतं? त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 यकृत. त्यानंतर 10वा प्रश्न आहे, कान, नाक, डोळे, फुफ्फुस वेगळा शब्द ओळखा. फुफ्फुस, कान, नाक, डोळा कोणता वेगळा शब्द आहे? आता फुफ्फुस हे आंतरेंद्रिय आहे आणि कान, नाक, डोळे हे काय आहेत? बाह्य इंद्रिय आहेत. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे 10व्या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे. त्यानंतर 11वा प्रश्न आहे, सूर्यमालेत एकूण किती ग्रह आहेत? 7, 8, 9, 10. सांगा. सूर्यमालेतील एकूण ग्रह किती? सोपा प्रश्न आहे, परंतु आपण त्या ठिकाणी चूक करतो. किती ग्रह आहेत सांगा. 11वा प्रश्न, सूर्यमालेत एकूण किती ग्रह आहेत? तर त्याचं उत्तर आहे 8. आपण 9 लिहितो, कधी कधी 7 लिहितो, परंतु किती? तर सूर्यमालेत एकूण ग्रह 8. सूर्यापासून सर्वात जवळचा ग्रह कोणता?
चला सांगा, सूर्यापासून सर्वात जवळचा ग्रह उत्तर आहे पा बुध, पर्याय क्रमांक 3 बुध. त्यानंतर आपल्याला 13वा प्रश्न या ठिकाणी पाहायचा आहे, सूर्यापासून सर्वात लांब असणारा ग्रह कोणता? चला सांगा, सूर्यापासून सर्वात लांब असणारा ग्रह बुध, प्लेटो, युरेनस, नेपच्यून. सर्वात लांब कोणता आहे? सूर्यापासून सर्वात लांब असणारा ग्रह, त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 नेपच्यून. त्यानंतर हॅलेचा धूमकेतू दर किती वर्षांनी दिसतो? 71, 76, 72, 74. हॅलेचा धूमकेतू दर किती वर्षांनी दिसतो? दर 76 वर्षांनी दिसतो. म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हे याचं अचूक उत्तर आहे. हॅलेचा धूमकेतू दर 76 वर्षांनी दिसतो, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर आहे पहा. त्यानंतर 15वा प्रश्न आहे, बृहत संहिता हा ग्रंथ कुणी लिहिला? वराह मिहिर, नागदेवचार्य, गागाभट्ट, माहिमभट्ट. सांगा, बृहत संहिता हा ग्रंथ कुणी लिहिला? 15वा प्रश्न आहे पहा. या 15व्या प्रश्नाचं उत्तर अचूक आहे वराह मिहिर. पहा, महत्त्वाचा प्रश्न आहे हा. बृहत संहिता हा ग्रंथ कुणी लिहिला? वराह मिहिर. त्यानंतर 16वा प्रश्न आहे, संयुक्त पान खालीलपैकी कोणत्या वनस्पतीचे असते? आंबा, लिंबू, नारळ, पिंपळ. संयुक्त पान कोणाचं आहे सांगा? पर्याय क्रमांक 3 नारळ. नारळाचं काय आहे? संयुक्त पान आहे. म्हणजे 16व्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर आपल्याला पुढं जायचं आहे. 17वा प्रश्न आहे, सोटमूळ खालीलपैकी कोणत्या वनस्पतीला असते? आंबा, नारळ, मका, गहू. सांगा, सोटमूळ खालीलपैकी कोणत्या वनस्पतीला असते? पर्याय आहेत पहा 4. अचूक पर्याय निवडायचा आहे, कमेंट करून सांगायचं आहे. सोटमूळ खालीलपैकी कोणत्या वनस्पतीला असते? आंबा, नारळ, मका, गहू. उत्तर आहे पहा आंबा. आंब्याला काय असते? सोटमूळ असते. त्यानंतर 18वा मोस्ट IMP प्रश्न आहे पहा, खालीलपैकी कोणाला भारत सरकारने राष्ट्रीय धन्वंतरी पुरस्कार देऊन गौरवले? बाबा आमटे, परशुराम खडीवाले, प्रकाश आमटे, डॉक्टर कलाम. सांगा, खालीलपैकी कोणाला भारत सरकारने राष्ट्रीय धन्वंतरी पुरस्कार देऊन गौरवले? त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 परशुराम खडीवाले. पर्याय क्रमांक 2 हे अचूक उत्तर आहे. त्यानंतर आपल्याला 19वा प्रश्न पाहायचा आहे पहा. सोपा प्रश्न वाटतो, परंतु त्याच्यामध्ये आपण चुका करतो. पहा काय प्रश्न आहे, पेरू, बोरे ही फळे कोणत्या ऋतूमध्ये मिळतात? चला सांगा, पेरू, बोरे ही फळे कोणत्या ऋतूमध्ये मिळतात? हिवाळा, पावसाळा, उन्हाळा, वर्षा. तर पेरू, बोरे ही फळे कोणत्या ऋतूमध्ये मिळतात? तर त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हिवाळा. हिवाळ्यामध्ये पेरू आणि बोरे ही फळे मिळतात. त्यानंतर 20वा प्रश्न आहे, वृक्ष लागवड सप्ताह केव्हा साजरा केला जातो? हा देखील महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. वृक्ष लागवड सप्ताह केव्हा साजरा केला जातो? 1 जून ते 7 जून, 15 जून ते 21 जून, 1 जुलै ते 7 जुलै, 7 जुलै ते 14 जुलै. सांगा, वृक्ष लागवड सप्ताह केव्हा साजरा केला जातो? त्याचं अचूक उत्तर आहे 1 जुलै ते 7 जुलै या कालावधीमध्ये वृक्ष लागवड सप्ताह साजरा केला जातो. त्यानंतर 21वा प्रश्न आहे, कोणत्या जिल्ह्याला ज्वारीचे कोठार असे म्हणतात? अहिल्यानगर, कोल्हापूर, सोलापूर, पंढरपूर. सांगा, कोणत्या जिल्ह्याला ज्वारीचे कोठार असे म्हटलं जातं? पर्याय त्या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत 4, अहिल्यानगर, कोल्हापूर, सोलापूर, पंढरपूर. कोणत्या जिल्ह्याला ज्वारीचे कोठार असे म्हटले जातं? तर त्याचं अचूक उत्तर आहे सोलापूर जिल्ह्याला ज्वारीचं कोठार असं म्हटलं जातं. त्यानंतर 22वा प्रश्न आहे, रायगड जिल्ह्यातील इरशाळवाडी हे गाव कोणत्या तालुक्यात आहे? हा देखील खूप महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. रायगड जिल्ह्यातील इरशाळवाडी हे गाव कोणत्या तालुक्यात आहे? अलिबाग, उरण, कर्जत, खालापूर. सांगा, रायगड जिल्ह्यातील इरशाळवाडी हे गाव कोणत्या तालुक्यात आहे? याचं अचूक उत्तर आहे खालापूर. पर्याय क्रमांक 4. त्यानंतर 23वा प्रश्न आहे, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दिन केव्हा साजरा केला जातो? राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दिन केव्हा साजरा केला जातो? सांगा, 13 नोव्हेंबर, 13 ऑगस्ट, 13 ऑक्टोबर, 14 ऑक्टोबर. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दिन केव्हा साजरा केला जातो? त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 13 ऑक्टोबर. त्यानंतर 24वा प्रश्न आहे, SOSचा फुल फॉर्म सांगा. सन ऑफ शाईन, सेव्ह ऑफ सोल, सोल अवर सेव्ह, सेव्ह अवर सोल. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सेव्ह अवर सोल. त्यानंतर खालीलपैकी आपत्ती व्यवस्थापन कक्ष फोन क्रमांक कोणता?
पहा काय आहे, खालीलपैकी आपत्ती व्यवस्थापन कक्ष फोन क्रमांक कोणता? हा देखील मोस्ट IMP प्रश्न आहे. 101 1077 181 1098. पहा या आपत्ती व्यवस्थापन कक्ष फोन क्रमांक कोणता आहे? पर्याय क्रमांक 2 1077. त्यानंतर 26वा प्रश्न आहे, पक्षीकोश हा ग्रंथ कुणी लिहिला? पु ल देशपांडे, मारुती चितमपल्ली, शिवाजी सावंत, सलीम अली. पक्षीकोश हा ग्रंथ कुणी लिहिला? याचं अचूक उत्तर आहे पहा मारुती चितमपल्ली. पर्याय क्रमांक 2 मारुती चितमपल्ली. त्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न 27वा प्रश्न पाहायचा आहे. पहा 27वा प्रश्न काय आहे, खालीलपैकी कोणता प्राणी अंड्यातून जन्म देतो? सांगा. पहा पर्याय आहेत बेडूक, मांजर, गाय, मानव. खालीलपैकी कोणता प्राणी अंड्यातून जन्म देतो? त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 बेडूक. त्यानंतर 28वा प्रश्न आहे, महाराष्ट्राचा राज्य मासा कोणता? पहा मोस्ट IMP प्रश्न आहे, महाराष्ट्राचा राज्य मासा कोणता? सिल्वर पापलेट, डॉल्फिन, देवमासा, रावस मासा. सांगा महाराष्ट्राचा राज्य मासा कोणता? त्याचं अचूक उत्तर आहे सिल्वर पापलेट. पर्याय क्रमांक 1 महाराष्ट्राचा राज्य मासा कोणता? सिल्वर पापलेट. त्यानंतर 29वा प्रश्न आहे, लांडगा या प्राण्याचे सरासरी आयुर्मान किती? 13 ते 20 वर्ष, 13 ते 14 वर्ष, 60 ते 70 वर्ष, 3 ते 5 वर्ष. पहा याचं अचूक उत्तर आहे 13 ते 14 वर्ष. पर्याय क्रमांक 2. त्यानंतर 30वा प्रश्न आहे, मुंबई व नागपूर यांच्या दरम्यानचा समृद्धी महामार्ग किती जिल्ह्यातून जातो? पहा काय विचारलाय प्रश्न, मुंबई आणि नागपूर यांच्या दरम्यानचा समृद्धी महामार्ग किती जिल्ह्यातून जातो? पहा किती जिल्ह्यातून जातो? पहा नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम, बुलढाणा, जालना, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, नाशिक, ठाणे. म्हणजेच किती जिल्ह्यातून जातो? तर 10 जिल्ह्यातून जातो. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे याचं अचूक उत्तर आहे. 30वा प्रश्न, मुंबई नागपूर यांच्या दरम्यानचा समृद्धी महामार्ग किती जिल्ह्यातून जातो? तर त्याचं अचूक उत्तर आहे 10 जिल्ह्यातून जातो. अशा पद्धतीचे अत्यंत महत्त्वपूर्ण आणि परीक्षेला येणारे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत. नक्कीच तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, कारण की जवळजवळ 10 मार्क यातील तुम्हाला परीक्षेला विचारले जाणार आहेत. त्याच्यामुळे नक्कीच हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद. थँक्यू.